विजयवाडी मी जाऊन आलो. मी तिच्या सभा बघितल्या. तिथे मोठा प्रतिसाद विजयवाड होता आणि त्यामुळे महाराष्ट्राचे चित्र घडले. जे 400 पार म्हणतंय त्यात कितपत तथ्य आहे? काय हे माइंड गेम चालू आहे? नाही, थोडी चूक आहे त्याच्यात. कारण 588 जागा आहेत, 543 आहे. त्यामुळे त्यांनी तिथपर्यंत आकडा सांगणं योग्य. पंतप्रधान एकीकडे भाषणामधून घराणेशाहीवर आरोप करतात, घराणेशाही काँग्रेसला टोपी म्हणतात आणि एकीकडे पक्ष पडतात आणि नवरा बायकोंना सुद्धा वेगवेगळ्या पक्षाचे ठेवले चित्र यांनी. पंतप्रधान बऱ्याच गोष्टी वगैरे असतात. जे ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या सांगता मिळतात. हल्लीची त्यांची भाषणं प्रधानमंत्री पदाची अप्रतिष्ठा करण्याच्या उद्देशी. आज अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। नेहरूंना 2 वर्ष झाली. जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात काय योगदान केलं? संसदीय लोकशाही या देशाची स्थापना करण्यासाठी त्यांचं योगदान काय होतं? हे ऐतिहासिक योगदान आहे. असं असताना अशी प्रधानमंत्री आपला कार्यक्रम सांगायसाठी नेहरूंच्या टीका केली आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. त्यांचं एक भाषण मी ऐकलं. त्या भाषणात त्यांनी सांगितलं की एके माणूस विरोधी पक्षाचा येऊन देऊ नका. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जसा तसा विरोधी पक्ष सुद्धा महत्त्वाचा आहे. एक सुद्धा माणूस देऊ नका ही भूमिका घेणं. याचा अर्थ रशियाचा पुतीन आणि भारताचा नरेंद्र याच्यात काही फरक नाही. या निष्कर्षाचे आम्ही आलो. सलमान खान दिवसा गोळीबार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालेला आहे. आज सकाळी कुठेतरी मग हे धमकावण्याचा किंवा काही अप्रत्यक्षपणे इशारा आहे का? हा आचारसंहिता सुरू असताना गृहमंत्र्यांचं अपयश वाटतं का? त्याची माहिती घेऊन आणि तुमच्याकडे ऐकतो. माहिती घेऊन बोललेलं असाल, दादा सर किंवा शिंदे सर असाल, तुमच्या तिघांच्याही पुढच्या पिढ्या आता एकत्र सगळे लोकसभेच्या रिंगणात आहेत असं दिसतंय की पुढचे ते सगळे सक्सेसर असतील येणाऱ्या काळामध्ये. अशा वेळी तुमच्यावरती नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप हे वारंवार घराणेशाहीचा आरोप करतात, कारण या तिघांमधल्या गोष्टी कॉमन आहेत. आज तुमच्या काही व्यवस्थान करता येईल त्याबद्दलची यादी प्रसिद्ध केली. आपण ईडीचा जो दबाव होता तो जुगारला होता. त्यानंतर आता ईडीच्या दबावाला पवार साहेब आपण ईडीचा जो दबाव होता तो जुगारला होता. त्यानंतर मोदी पाटलांनी ईडीची आम्हाला माहिती नाही असं म्हणलं. ईडीचा दबाव झारखंड सारख्या राज्यामध्ये तीन राज्य आदिवासींचे राज्य आहे. तिथं आदिवासी मुख्यमंत्री आहे. प्रधानमंत्र्यांवर काही टीका टिप्पणी केली त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सोडून जातात.